गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस, तर सगळ्यांना माझ्याकडून हॅपी नवरात्री। बाबू गुड मॉर्निंग, उठ उठ, अशी काय झोपते, उठ, गुड मॉर्निंग बोल। बेटा इतक्या लवकर कसं काय उठली तू आज? लाईट गेली म्हणून झोपायचं होतं ना बाबू। मम्माकडे बघ, गुड मॉर्निंग बोल। नाही ते पाय दाखव, असे पाय कर, असे पाय करायचे बेटा। मला आशीर्वाद डोक्यावर हात ठेव। अजून 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 दाखव दाखव दाखव, डोक्यावर हात ठेव मम्माच्या। ओ मम्माला हवी का? उठ ना, ॲपल पाहिजे, थांब। तिला आता पेस्ट्री दिसली, काल त्याच्या पप्पाने त्याला पेस्ट्री आणली होती, आता ॲपल नाही म्हणते, पेस्ट्री मागते। हात खराब होतील, घे स्पूनने खा। मम्मा खाऊ घालू? आधू मम्माला दे ना बेटा। मम्माला नाही देत बेटा, नाही 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 नाही, मम्माला नाही, नाही बेटा, नाही नाही नाही। आधू मम्माचा उपवास आहे बेटा, उपवास आहे, तू खाऊन घे, बस बस, तू खाऊन घे। जर आपण काही मागितलं ना तिच्याकडून, जर तिच्या तोंडात तरी म्हणजे टाकलं गेलेलं राहिलं तरी तोंडातून काढून दिला आपल्याला, ती अशी माझी माऊ। नाही बेटा नाही, मम्माचा नाही 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 नाही, नीट बस, मांडी घाल आधू, मांडी घालून बस आणि फ्रॉक नीट कर। तुला फ्रॉक कसं सांगितलंय मम्माने? गुड गर्ल। आता वाजले संध्याकाळचे 5:30। दुपारी झोपली होती, झोपेतून उठली, बाकी कामं आवरले आणि आता आम्हाला जायचं आहे मार्केटला। मला तर काही घ्यायचं नाही, मला थोडं फक्त भाजीपाला वगैरेच घ्यायचा आहे। एक फ्रेंड आहे माझी, तिला थोडं सामान घ्यायचं आहे, तर आम्ही 3-4 जण जातो आहे सोबत। तर चला मग जाऊन येते मार्केटला मी। फोटो काढू असं। अदिरासाठी बनवला पास्ता, तिला आम्ही पास्ता बिलकुल खाऊ घालत नाही, पण ते एक वरतीची एक फ्रेंड आहे, ती खात होती, तर ती म्हणजे मम्मी मला पण खायचं म्हणून बनवला। आणि आमच्यासाठी बनवलं मसाल्याची भाजी, भाकर आणि हे जी खीर, भाजी, पुरी, हे ज्या वर्षा ताई आहेत त्या देऊन गेलेल्या आहेत। आता आम्ही घरी आलो आणि खूप उशीर होऊन गेला यायला, 7:30 वाजले आता। तर म्हणून आहे ना खिचडीच बनवली मी, इकडे होते खिचडी आणि आज ना मला ना गुळाचा शिरा म्हणजे खाण्याची इच्छा होते माझी, तर खिचडी झाल्यानंतर शिरा पण बनवायचा आहे। गुळ पाण्यात टाकून दिलेला आहे मी शिरा बनवण्यासाठी। हे आहेत मठ, सकाळी पाण्यात टाकले होते मी, आता त्यांना बांधून देईल, सकाळपर्यंत मस्त असे मोड येऊन जातील, तर सकाळी भाजीचं होऊन जाईल माझं। आणि ही जी गाणी तुम्ही पाहताय तर ती ना फाटून गेलेली एका साईडला, म्हणजे अदिराने काय केलं, एकदा किचनवर गाळणी पण होती ठेवलेली आणि चाकू पण होता, तर तिने गाळणी चाकू पुढच्या रूममध्ये घेऊन गेली आणि चाकू मारून दिली त्या गाळणीला, मग ती गाळणी फाटून गेलेली आहे। पण माझी पीठ गाळ्याची गाळणी दुसरी आहे, पण मी ती काही वेस्ट जाऊ देत नाही, काही म्हणजे कामात घेऊन घेते मी। देवपूजा पण झाली माझी, आता आदूच्या पप्पांचा वेट करते। शिरा थोड्या वेळात बनवेल, गरम गरम बनवेल, ते आता येतीलच थोड्या वेळात।
आणि तुम्हाला एक वस्तू दाखवायची. मी आज काय आणलं, थोडा भाजीपालाही आणला मी आणि एक हे बघा ही चप्पल आणली. छान आहे ना. तर मला ना पिंक कलरमध्ये ना चप्पल असो मोजडी असो तर मला पिंक कलरमध्ये खूप आवडता. माझ्याकडे ऑलरेडी एक स्पॅन्डल मोजडी, 2 मोजडी, एक स्पॅन्डल पिंक कलरमध्ये आहेत. तरी घेतलं म्हणजे आवडली मला. यात 2-3 कलर होते तर ते काही मला आवडत नव्हते. तर तुम्हाला कशी वाटली ही चप्पल कमेंट करून मला नक्की सांगा. आता बघा मी तर नाही आदू घालून दाखवते तुम्हाला चप्पल. बघा घालून दाखव. नीट घाल. आणि चालून दाखव. बघा. हां मम्माकडे आता चल मम्माकडे. ओ बापरे, पाय तू असं कशाला करते. हे बघा इकडे दिरासाठी बनवले साबुदाणे. 5 असतं आमचं, 3 लोक, पण मग 3 प्रकारचा स्वयंपाक असतो. लाईट गेलेली आहे आमची. पोचा रूममध्ये ना इन्व्हर्टरवर एक लाईट आहे, पण मग इथे किचनमध्ये नाही आहे. तर साबुदाणे झाले. आता तिला जीव घालून देते पहिले. मग मी आता शिरा बनवून घेते. इकडे तेल गरम झालं. इकडे हे ड्राय फ्रूट्स कट करून घेतलेले आहे. हा आहे रवा गाडणीने गाळून घेते. आणि जास्त काही नाही, फक्त तेल टाकायचं. तेलमध्ये आपला रवा मस्त भाजून घ्यायचा थोडा असा लालसर होईपर्यंत. आणि त्याच्यामध्ये जे आपण गाळून टाकते, जे आपण गुळचा पाक बनवलेला आहे त्याला मी म्हणजे पाण्यात थोडा वेळ टाकला होता. गुळ थोडा वेळ पाण्यात राहू दिलं होतं आणि नंतर मी त्याला उकडून घेतलेलं आहे. तर आता रवा माझा भाजला गेला. तर आता आपण गुळाचा पाक त्याच्यात टाकून देऊ कढईमध्ये. आणि पाणी ना थोडं असं लागता टाकायचं, कसं म्हणजे जास्त पण नको व्हायला. आणि आम्ही लहान होतो ना, मम्मी काय करायची, गव्हाच्या पिठाचा शिरा बनवायची. खूप 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 छान लागायचा, तो खूप टेस्टी लागायचा. मी तर आता रव्याचा बनवते, पण मग नेक्स्ट टाइम गव्हाच्या पिठाचा शिरा नक्की ट्राय करेल, नक्की बनवेल. गव्हाच्या पिठाचा अजून तुम्हाला सांगते मी, जे मक्याचं पीठ असतं ना, मक्याच्या पिठाचा पण बनवायची. तो पण खूप 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 टेस्टी लागतो. तर आता माझा रवा भाजला गेला. परत आमची लाईट चालली गेली. तर मला थोडा आहे ना पातळच आवडतो, म्हणून मी पाणी जास्त टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता. आणि खूप भूक लागली मला, तर आता जेवण करून घेतो. यमी या जेवायला. जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं गेलं. खिचडी आणि शिरा मस्त असं पोटभर जेवण झालं. तर हा व्लॉग मी आता इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ओके, गुड नाईट, बाय.